नमस्कार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी बंधू आणि भगिनींनो, अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आजच्या लोकमत न्यूजपेपरमध्ये पाहाव्यास भेटलेली आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भात पहा काय सांगण्यात आलेलं आहे. युवकांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ठरते वरदान. तर निश्चितच ही जी काही योजना राज्य सरकारने सुरू केलेली आहे ती युवा प्रशिक्षणार्थ्यांसाठी वरदानच ठरत आहे. जळगाव जिल्ह्याअंतर्गत ही महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. जळगाव जिल्ह्याअंतर्गत 3418 युवकांना या योजनेचा लाभ घेता आलेला आहे. प्रशिक्षण कालावधी संपणार असल्याने या सेवेत कायम करण्याची मागणी त्यांच्यामार्फत केली जात आहे. राज्यातील शिक्षित तरुणांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचा अनुभव देऊन त्यांना रोजगारासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना धुळे जिल्ह्यात यशस्वी ठरलेली आहे. निश्चितच इतरही जिल्ह्यांमध्ये ही योजना जी आहे ते राज्यभर 36 जिल्ह्यांतर्गत ही योजना यशस्वी ठरलेली आहे. या योजनेतून आतापर्यंत जिल्ह्यातील तब्बल 3418 प्रशिक्षणार्थींना विविध शासकीय आणि खाजगी आस्थापनांमध्ये प्रशिक्षणाची संधी मिळालेली आहे. यातून युवकांना केवळ नोकरीसाठी तयार होण्यास मदत झाली नाही तर रोजगाराच्या संधी देखील या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत. प्रशिक्षण कालावधीनंतर सेवेत कायम करण्याची देखील या ठिकाणी आता मागणी केली जात आहे. या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थींचा प्रशिक्षणाचा कालावधी आता ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस संपत आहे. सुरुवातीला 6 महिन्याचा कालावधी असलेले हे प्रशिक्षण नंतर वाढून 11 महिन्यापर्यंत करण्यात आले. या वाढीव कालावधीमुळे युवकांना कामाचा अधिक चांगला अनुभव मिळाला असला तरी त्यांच्या मनात एक नवीन मागणी आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर केवळ अनुभव प्रमाणपत्र न मिळता त्या ठिकाणी त्यांनी प्रशिक्षण घेतले त्याच ठिकाणी विविध कामानिमित्त किंवा किमान समकक्ष ठिकाणी त्या सेवेमध्ये कायम करण्यात यावे अशी या ठिकाणी शासनाकडे मागणी आहे. जे काही सांगली या ठिकाणी आदरणीय तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण पार पडले त्याचे पडसाद सर्वत्र महाराष्ट्रभर या ठिकाणी उमटलेलेच आहे. निश्चितच या संदर्भात तोडगा निघणार आहे दिनांक 12 ऑगस्ट. ओके, सो 12 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय हरिभक्त पारायण तुकाराम बाबा महाराज यांच्यामध्ये मीटिंगचं आयोजन करण्यात आलेलं आहे, बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या बैठकीमध्ये निश्चितच या प्रशिक्षणार्थ्यांच्या मागणीसंदर्भात योग्य निर्णय सकारात्मक निर्णय जो आहे तो लागेल याची या ठिकाणी गॅरंटी आहे. ठीक आहे, तर विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या या योजनांच्या निकषामध्ये बदल आणि योजनांच्या लाभार्थींच्या निकषानुसार काटेकोर पडताळणी केली जात आहे. दुसरीकडे सुशिक्षित तरुणांसाठी केंद्र सरकारने देखील प्रशिक्षणार्थी इंटर्नशिप योजना जाहीर केलेली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दरवर्षाचे उद्दिष्ट देखील कमी केलेले आहे जेणेकरून तिजोरीतून दरवर्षी किमान रक्कम योजनेसाठी खर्च होतील असेही बोलले जात आहे. पुढे योजना सुरू राहील की नाही याबाबत ही देखील या ठिकाणी शंका व्यक्त होत आहे. ओके, सो 15 कोटी शैक्षणिक पात्रतेनुसार मिळालेले हे वेतन आहे. 73,48,000 रुपये विद्यावेतन जिल्ह्यातील 3418 प्रशिक्षणार्थींना अदा करण्यात आलेले आहे. हे फक्त धुळे जिल्ह्याअंतर्गत अपडेट आहे, जळगाव जिल्ह्याअंतर्गत अपडेट आहे. जिल्ह्यात 184 खाजगी तर 79 शासकीय आस्थापनांमध्ये आतापर्यंत प्रशिक्षणार्थ्यांना संधी मिळालेली आहे. क्षेत्रातील कामाचा अनुभवाची संधी पहा, त्या संदर्भात काय सांगण्यात आलेले आहे. या योजनेमुळे तरुणांना केवळ सरकारी नव्हे तर खाजगी क्षेत्रातील कंपन्यांमध्येही काम करण्याची संधी मिळत आहे. धुळे जिल्ह्यात 79 सरकारी आणि 184 खाजगी आस्थापनांनी यात सहभाग घेतलेला आहे. या दुहेरी संधीमुळे प्रशिक्षणार्थींना दोन्हीकडील कामाची पद्धती, संस्कृती, गरजा समजून घेता येतात ज्यामुळे त्यांच्या करिअरसाठी अधिक व्यापक दृष्टिकोन तयार होतो. हा प्रशिक्षण कालावधी तरुणींसाठी फायदेशीर ठरलेला आहे. एकंदरीत जर आपण प्रशिक्षणार्थी बंधूंनो जर पाहिलं तर ही जी काही योजना राज्य सरकारमार्फत राबविण्यात आलेली आहे ती योजना ही वरदानच ठरलेली आहे. ओके, सो यामध्ये जे काही मानधन दिलं जात आहे, ज्यांचे 12वी उत्तीर्ण उमेदवार असतील त्यांना 6,000 रुपये, ITI किंवा पदवीधारक असतील त्यांना 8,000 आणि पदवी आणि पदव्युत्तर उच्च शिक्षण ज्यांनी कंप्लीट केलेलं आहे त्यांना 10,000 एवढं मानधन जे आहे ते दिलं जात आहे. एकंदरीत या मानधनासंदर्भात देखील वाढीव मानधन देण्यात यावं या संदर्भात देखील मागणी केली जात आहे. दुपटीने वाढ करण्यासंदर्भात देखील मागणी या ठिकाणी केली जात आहे. निश्चितच त्या संदर्भात योग्य निर्णय जो आहे तो लागेल अशी आपण या ठिकाणी आशा करूयात.
ओके, सो ही महत्त्वपूर्ण अपडेट होती जी की युवा प्रशिक्षणार्थींना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना वरदान ठरते का या संदर्भात या ठिकाणी महत्त्वपूर्ण अपडेट जळगाव जिल्ह्याअंतर्गत लोकमत या न्यूजपेपरमध्ये प्रकाशित झालेली आहे, जे की मी तुमच्यापर्यंत या ठिकाणी शेअर केलेली आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही मत असतील तुम्ही नक्की कॉमेंट्स करून या ठिकाणी टिप्पणी करू शकता. तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.